नारायणला सांग सगळं क्लीन करायला. पण मम्मा दूध. कळलं? आपण दुसरं बनवूया. स्वानंदी, बाळा तू घेणार आहेस का मसाला दूध? नाही नाही नाही, मी चिंगीला घेऊन डॉक्टरकडे चालली आहे. मी येते. नारायण, साफ करून घे सगळं. गुड जॉब चिंगी. ती सेल्फलेस आहेस तू. एखादी असती ना तर मला दागिने पैसे अजून काय 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 मागितलं असतं, पण तुला फक्त बाळाचं भलं व्हायला हवं, हो ना? हो. कधी कधी तर मला वाटतं तुमच्यासारख्या गरीब लोकांकडे एवढं मोठं मन येतं कुठून? गरीब श्रीमंतीचा प्रश्न नाहीये साहेब, संस्कार आहेत. वा, छान संस्कार आहेत. हं? मी पण ह्या बाळाला असेच संस्कार देईन. बाईचा आदर करायचे संस्कार पण करा त्याच्यावर. खूप बोलायला लागलीस चिंगी. नाही नाही, असं नाहीये. मी फक्त. ठीक आहे ग, मी माफी मागितली ना, तू पण सोडून दे आता. आणि तुला प्रॉमिस लक्षात आहे ना? हो साहेब. नाही, मागे पण तू प्रॉमिस केलं होतंस तरी माझं लग्न मोडलं. यावेळेस जर प्रॉमिस राखला नाहीस ना तर प्रश्न बाळाच्या जीवाचा आहे. अहो नाही, असं नका बोलू. मी नाही तोडणार प्रॉमिस. गुड. जे काय आहे ते फक्त आपल्यात राहिलं पाहिजे, समजलं? हो साहेब, प्रेमाने सांभाळाल ना माझ्या बाळाला? ऑफकोर्स. मला माहिती आहे याआधी तुम्हाला हे बाळ नको होतं, पण हे बाळाला कधीच जाणवू देऊ नका. त्याच्यावर खूप प्रेम करा. मस्त छान काळजी घेईन मी बाळाची. पण ते मल्लिका मॅडम, मॉमचं काय? त्यांचा राग. तुला सांगितलंच नाही ना मी मॉमशी बोललो, ती पण तयार झालीये बाळाला एक्सेप्ट करायला. खरंच? हो, आजी व्हायच्या तयारीला पण लागली ती. मला म्हणाली चिंगीची काळजी घ्यायला पाहिजे, तिला चांगलं चांगलं खायला द्यायला पाहिजे. आणि ताई तर इतकी खुश होती, तुझ्यासाठी मसाला दूध बनवतीये. ते पी हा तू पण. हा, थँक्यू. वेलकम. तू इथे काय करतोयस? चिंगीने बोलावलं होतं. चिंगी? हो वहिनी, मीच बोलवलं होतं यांना. अक्कल आहे का ग तुला? हा, त्या गोळ्या किती महत्वाच्या होत्या हे तुला माहिती आहे ना? मम्मा, मी मुद्दाम नाही सांडलं ग. ती स्वानंदी येऊन धडकली मला, आणि मला 100% गॅरंटी आहे की ती मुद्दाम येऊन धडकली मला. दम धडकली. तिला स्वप्न पडलं होतं की तू तिकडनं जाणार आहेस मसाला दूध घेऊन, त्याच्यात गोळ्या असणार, आणि मुद्दाम धडकली आणि सांडलं तिने. 2 दगड आलेत माझ्या पोटी जन्माला. डोळे उघडे ठेवून चालायला काय होतं तुला? तो एक तुझा भाऊ अंशू, आणि तू इथे इडियट. मसाला दूध गोळ्या टाक सांडलं. एकमेव उपाय होता, एकमेव उपाय. काय करू मी तुझं? ऐक ना मम्मा, मी काय म्हणते. तू काही म्हणू नकोस आता, गप बस. अरे काय? तू आहेस? तू नॉक करून येतात नाही? कुठे गेले आता मॅनर्स? मला सांगतोस ना रूम मध्ये येताना नॉक करून येत जा म्हणून. इडियट. मला वाटलं. काय वाटलं? मी टाइमपास करतोय? टाइमपास तर तुम्ही करताय. किती वेळ गुंतवलं होतं मी चिंगीला बोलण्यात, पण ताई काही आलीच नाही. उलट वहिनी आली तिकडे. माहिती आम्हाला, आमच्या समोरूनच गेली ती. आणि आल्याला मला जा विचारायला लागली, तू काय करतो इकडे? तिला बघितलं तरी ना डोक्यात सणक जाते माझ्या. माझ्या सुद्धा रे.
ते जाऊ दे, तू का आली नाहीस ते सांग. वेळेत आली असतीस ना तर चिंगीला माझ्या समोर दूध प्यायला लावलं असतं मी. आता वहिनी आली तिकडे, कसं देणार? डाऊट येईल तिला. आता कसं देता येणार? आता नाहीच देता येणार. का? का? तुझ्या लाडक्या बहिणीला विचार का. कारण जे दूध चिंगीच्या पोटात जायला हवं होतं ना, ते तुझ्या लाडक्या बहिणीनी सांडून टाकलं. व्हॉट? वहिनी वहिनी मला माहितीये तुम्ही चिडलात त्या माझ्यावर, पण पण असं काही न बोलता नका ना राहू, गप्प गप्प नका राहू, मला त्रास होतोय त्याचा. काय बोलू मी? तसंही तू ऐकतेस कुठे माझं, काही बोलले तरी. अहो ऐकते मी वहिनी. नाही ऐकत तू. किती वेळा समजवलंय मी तुला, अंशुमनपासून लांब राहा, पण तू ऐकतेस नाही. तुला ते पटतच नाहीये. नाही म्हणजे मला पटलंय आता खरंच. हे आधी बोलली आहेस तू, पण तरी दरवेळी तू पुन्हा त्याच्याकडे परत जातेस. नाही नाही म्हणजे मी काही जात नाहीये त्यांच्याकडे, पण मी तुम्हाला माझं कारण सांगितलं होतं की मला ना त्यांना फक्त बाळाला सांभाळण्यासाठी, म्हणजे बाळाचा स्वीकार करण्यासाठी मनवायचं होतं बस, बाकी काहीच नाही. अगं पण तुला आता एवढ्या दिवसात नाही लक्षात येते का चिंगी अजून की तो माणूस कसा आहे? अंशुमन तुला खूप त्रास देऊ शकतो. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? वहिनी अहो तुमच्यावरच तर विश्वास आहे माझा. पण तरी का ऐकत नाहीयेस तू माझं? अंशुमनला मला आणि राजवाड्यांना हँडल करू दे ना. मला इतकी काळजी लागून राहते माहितीये तुझी, हे असं काहीतरी वागतेस तेव्हा. माहितीये मला वहिनी, खरंच खूप सॉरी, आणि म्हणूनच मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नसतं. मग आता का बोलवलं होतंस रूम मध्ये, ते पण स्वतःच्या? का? मागे पण तू प्रॉमिस केलं होतंस, तरी माझं लग्न मोडलं. यावेळेस जर प्रॉमिस राखला नाहीस ना तर प्रश्न बाळाच्या जीवाचा आहे. ते काय? वहिनी तुम्ही जे सांगत होतात ना ते मला पटतंय. मला हे लग्न नाही करायचंय. मला फक्त माझ्या बाळाचं भविष्य ना खूप चांगलं करायचंय, आणि हेच सगळं मला त्यांना सांगायचं होतं. म्हणजे त्यांना असं वाटायला नको ना की मी त्यांना लग्न करायला गळ घालते म्हणून. धन्य आहेस तू, पण परत अशी रिस्क घेऊ नको चिंगी. आणि मला सांग, तो अंशुमन काही बोललाय तुला? नाही. नक्की? हो. हे बघ चिंगी, मला अजिबात हे असं माझ्याच घरच्यांबद्दल काहीतरी वाईट बोलणं, तेही तुझ्याकडे, हे आवडत नाही आहे. पण काकू, अर्पिताताई आणि अंशुमन ही खरंच चांगली माणसं नाही आहेत. त्यामुळे प्लीज त्यांच्यापासून लांब राहा थोडीशी. हो वहिनी.